एक सुसाट गाडीची सुसाट बातमी. मुंबई ते गोवा धावणारी तेजस रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते असलेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही गाडी मुंबईहून गोव्याच्या दिशेने रवाना झाली सुद्धा तुफान वेगानं. दरम्यान या गाडीचं मेनू कार्ड आणि दरपत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलं. नाश्त्यासाठी तुम्हाला 122 ते 155 रुपये तर जेवणासाठी 222 ते 244 रुपये मोजावे लागतील. बुधवारपासून या गाडीची नियमित सेवा सुरू होईल. तेजस एक्सप्रेसमध्ये कोथिंबीर आणि चिकन सागोती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे खवय यांची चंगळे आरामदायक प्रवासाबरोबरच तर कविवर्य केशवसुतांच्या तुतारी या कवितेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं त्या नावानं नामांतर झालेली राज्यराणी एक्सप्रेस आजपासून तुतारी या नावानं धावणार आहे. आपण पाहतोय ही अक्षरशः पंचतारांकित अशा प्रकारची ही रेल्वे तेजस आजपासून धावू लागले. आणि आता जाऊया थेट तेजस गाडीमध्ये. अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आता तेजस मध्ये उपस्थित आहेत. तेजस, अक्षय, कसं आहे तेजस मधलं वातावरण? अतिशय उत्कृष्ट वातावरण. आजपर्यंतची राजधानी असेल किंवा शताब्दी असेल याच्यापेक्षा उत्कृष्ट ट्रेन कारण की सगळे जे प्रवासी आहेत ते अत्यंत कम्फर्टेबल आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांना सगळे आनंदी आहेत. कारण की एक वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स या तेजस ट्रेनमध्ये आहे. खरं म्हणजे ही जी ट्रेन आहे ती ट्रेन अल्ट्रा प्रीमियम क्लास आहे असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे या ट्रेनमध्ये ज्या काही सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्या बघून सगळे ते देखील खरं म्हणजे आनंदात आहेत. खरं म्हणजे ही जी ट्रेन होती ती 3:25 सुटणार होती पण त्याला डिले झाला. सुरेश प्रभूंना डिले झाला होता त्याच्यामुळे काहीसे प्रवासी होते सुरुवातीला ते निर्मुसले होते पण आता जो ट्रेनने पिकअप पकडलेला आहे तो अत्यंत चांगला आहे आणि ट्रेन अतिशय वेगामध्ये धावते. ज्याप्रमाणे सांगितलं होतं 120च्या स्पीडने धावेल 130च्या कुठे ना कुठे थोडंफार पुढे मागे आहे पण ट्रेन चांगल्या वेगाने धावतो. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही रत्नागिरीला पोहोचू. अजून रत्नागिरी आलो नाहीये, रत्नागिरीला पोहोचू. त्यामुळे गाडीनं वेग एवढा पकडलाय की संपर्क आमचा सध्या आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याशी तुटलेला आहे. मात्र तेजस गाडी अतिशय वेगानं गोव्याच्या दिशेनं रवाना झाली. दुपारी ऑफिसला येताना मला सुद्धा तेजस गाडीचं दर्शन घडलं.